सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 9158 78 83 45 87 88 10 18 53। भुईबावडा घाटात नव्याने बांधलेली पॅरापीट भिंत 5 दिवसांपूर्वी कोसळली। हे काम बीजेपीच्या कार्यकर्त्याने बेनामी ठेकेदाराने केले आहे। या कामाचे पेमेंट सुद्धा पीडब्ल्यूडी कडून करण्यात आले आहे। बीजेपीला 10% द्या आणि कुठलेही काम मिळवा अशी सध्या स्थिती आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांचा याला वरदस्त असल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला। भुईबावडा घाटात नव्याने बांधलेल्या आणि पहिल्याच पावसात कोसळलेल्या पॅरापीट भिंतीच्या घटनास्थळाची पाहणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह केली। यावेळी उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, उपतालुका संघटक रमाकांत मोरे, माजी उपतालुका प्रमुख जनार्दन विचारे, युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पवार, गणेश धुरी, सुभाष चाळके, प्रमोद शिंदे, सखाराम गुरव, सुरेश चाळके आदी उपस्थित होते। आज आम्ही भुईबावडा घाटामध्ये जी आज तुम्ही बघताय त्या ठिकाणी तुम्ही बघताय की ही भिंत कोसळलेली आहे आणि आत्ताच झालेलं हे काम आहे। म्हणजे हे काम त्याला होऊन मे महिन्यात झालेलं काम आहे। म्हणजे 2-3 महिनेच या कामाला झालेलं आहे आणि ही भिंत पूर्णपणे ढासून खाली गेलेली आहे। याचं बिल पण आता झालेलं आहे सार्वजनिक बांधकामकडून। आणि ही जी भिंत बांधलेली गेलेली होती हे कॉन्ट्रॅक्टर बेनामी ठेकेदारी आहे आणि हे बीजेपीचे कॉन्ट्रॅक्टर सर्व पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कुठचंही काम कसंही करा ह्या हेतूने हे काम चालू आहे। याच्यामध्ये दगडं घातली गेली आहेत, काय घातली गेली आहेत या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तपासलं सुद्धा नसेल आणि त्यामुळे हे काम पूर्ण वाहून गेलेलं आहे। आणि अशाच प्रकारची पूर्ण बेनामी ठेकेदारी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल, कणकवली मतदारसंघात असेल, ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वरदस्ताखाली, नितेश राणे आमदार इथले यांच्या वरदस्ताखाली चाललेली आहे। बीजेपीला 10% पैसे द्या आणि कुठचंही काम मिळवा असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ह्याचाच हे उदाहरण, उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे। त्यामुळे अशी जर ठेकेदारी झाली आणि असे जर 10% देऊन बीजेपीच्या माणसांना किंवा आमदार नितेश राणे यांना 10% देऊन जर अशी कामं होत राहिली तर ह्याच पद्धतीने ही कामं वाहून जातील। हे कुठचंही काम असो, वैभववाडीचं गगनबावड्यातलं घाटातलं काम असो, नाहीतर हे काम असो आणि ह्याच्या वरच्या सुद्धा भिंती सगळ्या कोसळलेल्या, बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत। म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या ह्या पालकमंत्री असताना इथे होत आहे ह्याचं उत्तम उदाहरण हे आहे। ह्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत। सार्वजनिक बांधकाम चे सर्व गौडव साहेबसुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे दुर्लक्ष करून ही कामं सर्व बीजेपीच्या ठेकेदारांना विकली जात आहेत। फक्त 10% घ्यायचं आणि कसलंही काम करायचं, कुठचंही काम करायचं, ते वाहून गेलं तरी चालेल अशा भूमिकेत इथले सर्व लोकप्रतिनिधी इथला वावरत आहे, नितेश राणे वावरत आहेत, इथले पालकमंत्री वावरत आहेत। त्याच्यामुळे ह्या शिवसेनेच्या पदाधिकारी, आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे जमलो आहोत आणि त्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडनं या ठिकाणी आम्ही करतो। भुईबावडा घाटाचं जवळजवळ 80 लाखाचं आणि 4 कोटीचं एकूण 4 कोटीचं काम आहे आणि हे 4 कोटीचं कामातली अशी जर वाहून जात असतील कामं आणि 10% हिशोबाने जर बीजेपीच्या नेत्यांना जर पैसे पोचत असतील तर कुठची कामं चांगली होणार आहेत। जिल्ह्यातली जी कामं झालेली आहेत त्याचे 10% ह्या बीजेपीच्या नेत्यांना पोचलेले आहेत। त्याच्यामुळे ह्याचा जाहीर निषेध करणं शिवसेनेची जबाबदारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे लोकांच्या किंवा जनतेच्या, सिंधुदुर्गातल्या जनतेच्या निदर्शनास आणत आहोत। येत्या काळात जर ही अशीच कामं चालू राहील तर आम्ही सार्वजनिक बांधकामच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय शिवसेना राहणार। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।